बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। रमजान महिन्यात लोड शेडिंग बंद ठेवा, नगरसेवक सई नफीस सई शफीक यांची वीज वितरण कंपनीकडे मागणी। जळगाव समोर पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांना इबादत करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण महिनाभर विद्युत पुरवठा खंडित न करता तो 24 तास सुरळीत ठेवावा अशी मागणी जळगाव जामोद नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक सभापती सई नफीस सई शफीक यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी जळगाव जामोद येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उप अभियंत्यांना लेखी निवेदन दिले आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून पवित्र रमजान महिना सुरू होत आहे। हा महिना मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असून धार्मिक विधींसाठी विजेची नितांत आवश्यकता असते। उन्हाळ्याची चाहूल लागत असताना लोड शेडिंगमुळे नागरिकांचे हाल होऊ शकतात। त्यामुळे रमजानच्या काळात जळगाव जामोद शहरात कोणत्याही प्रकारचे लोड शेडिंग करण्यात येऊ नये आणि पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा करून सहकार्य करावे अशी समाजवादी पार्टीच्या वतीने देण। प्रतिनिधी राजू शेख, जळगाव जामोद। आज समाजवादी पार्टी जळगाव जामोद की तरफ से तालुका अध्यक्ष मुश्ताक जमदार के नेतृत्व में एक निवेदन दिया गया है। हमारा उद्देश्य ये है थानेदार साहब से कि कल से रमजान शुरू होने वाले हैं। हम लोगों ने समाजवादी पार्टी करते माननीय थानेदार साहब से एक विनती की है कि जलगांव शहर के अंदर जो दूध के किराना, कोल्ड ड्रिंक्स, चाय के होटल हो, फ्रूट हो, ये दुकानों को जो है तो 12 बजे तक चालू करने का जो है तो आप परमिशन दो या कोई आदेश निकालो। आदरणीय नितिन पाटिल जी ने हमको ये आश्वासन दिया कि मैं आपको भरोसा देता हूँ कि पूरे रमज़ान में 12 बजे तक वो दुकानें शुरू रहेंगे, मगर मेरी एक शर्त है, वो दुकानों पे ना ज़्यादा भीड़ किया जाए, ना कोई मार्जिन होना चाहिए। तो मैं ये वीडियो के माध्यम से आदरणीय थानेदार साहब का जो है तो तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ। जय हिंद, जय भारत, जय संविधान। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।